शक्ती विना शिव ही शव. या सृष्टीची परम शक्ती आदिशक्ती जगदंबा आपल्या प्रत्येक श्वासात आणि कणकणात वास करते, हे तुम्हाला माहीत आहे का? पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की आपल्या महाराष्ट्राच्या या मूळ शक्तिपीठाची, कोल्हापूरच्या अंबाबाई महालक्ष्मीची ही दैवी ऊर्जा नेमकी कुठून येते? ही आदिशक्ती कोल्हापुरात का अवतरली आणि कोल्हापूर हे नाव या भूमीला कसे मिळाले? आज आपण केवळ कथा ऐकणार नाही, तर या गूढ इतिहासाचे आणि तिच्यातील गहन अर्थाचे अनावरण करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या जीवनात नवचैतन्य आणि समृद्धीचा प्रवाह सुरू होईल, हे निश्चित. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. याचा अर्थ आहे, जी देवी सर्व प्राणीमात्रांमध्ये शक्तीच्या रूपात वास करते, तिला माझा नमस्कार असो. तसेच या देवी सर्व भूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. म्हणजेच जी देवी सर्व प्राणीमात्रांमध्ये लक्ष्मीच्या रूपात वास करते, तिला माझा नमस्कार असो. आज आपण अशा एका परम पावन भूमीबद्दल बोलणार आहोत, जी केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण भारताची श्रद्धा आहे. आपल्या भारतात 108 शक्तिपीठे आहेत. त्यापैकी 3.5 शक्तिपीठे आपल्या महाराष्ट्रात आहेत. आणि या 3.5 शक्तिपीठांपैकी मूळ, जागृत आणि अत्यंत प्रभावशाली शक्तिपीठ म्हणजे करवीर निवासिनी कोल्हापूरची श्री अंबाबाई महालक्ष्मी. हे केवळ एक मंदिर नाही, तर ही ऊर्जा आणि चैतन्याची एक जिवंत अनुभूती आहे, जी तुमच्या जीवनाला सकारात्मक दिशा देऊ शकते. आदिशक्ती कोल्हापूरला का आणि कशी आली, हा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचे उत्तर करवीर महात्म्यात दडलेले आहे, जे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचे विस्तृत आणि प्रामाणिक वर्णन करणारे एक महत्त्वाचे पुराण आहे. यामागे 2 मुख्य कारणे सांगितली जातात. पहिले म्हणजे सती मातेचे नेत्र या भूमीवर पडणे, ज्यामुळे हे स्थान एक महाशक्तिपीठ बनले. आणि दुसरे म्हणजे कोल्हासूर नावाच्या राक्षसाचा वध, ज्यानंतर या भूमीला कोल्हापूर हे नाव मिळाले. ही दोन्ही कारणे केवळ पौराणिक कथा नाहीत, तर त्यातून आपल्याला जीवनातील अनेक गहन सत्य शिकायला मिळतात. चला तर मग या अद्भुत इतिहासात डोकावूया, जे तुमच्या जीवनातील नकारात्मकता दूर करून समृद्धीचा मार्ग दाखवेल. पुराणानुसार जेव्हा दक्ष यज्ञात सतीमातेने स्वतःला भस्म केले, तेव्हा भगवान शंकरांनी तिचा मृतदेह खांद्यावर घेऊन तांडव नृत्य सुरू केले. सृष्टीचा विनाश अटळ होता. हा विनाश टाळण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने, विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने सतीमातेच्या शरीराचे 108 भाग केले. त्या 108 भागांपैकी सतीमातेचे नेत्र अर्थात डोळे या कोल्हापूरच्या पवित्र भूमीवर पडले, अशी मान्यता आहे. जिथे सतीच्या देहाचा अंश पडतो, ती भूमी एक महाशक्तिपीठ बनते. कोल्हापूर येथे नेत्र पडल्याने ही भूमी आदिमायेच्या साक्षात दर्शनाची भूमी बनली, जिथे साक्षात महालक्ष्मी प्रकट झाली. हे तुम्हाला जीवनात योग्य दृष्टी मिळवण्यासाठी, योग्य मार्ग निवडण्यासाठी प्रेरणा देईल. फार प्राचीन काळी या पृथ्वीवर कोल्हासूर नावाचा एक महाभयंकर राक्षस होता. त्याने ब्रह्मदेवांकडून असे वरदान मिळवले होते की कोणताही देव, दानव किंवा मानव त्याला मारू शकणार नाही. या वरदानाच्या बळावर तो त्रिलोकात हाहाकार माजू लागला. साधू संत, ऋषीमुनी, सामान्य जनता सर्वजण त्याच्या त्रासाने त्रस्त झाले. त्याने यज्ञ, याग, सत्कर्मे मोडायला सुरुवात केली आणि सर्वत्र अधर्म पसरवला. देवही त्याच्यासमोर हतबल झाले. हा कोल्हासूर म्हणजे आपल्या जीवनातील त्या नकारात्मक शक्तींचे प्रतीक आहे, ज्या आपल्या प्रगतीला अडथळा निर्माण करतात. यावर कसे विजय मिळवायचे हे आपल्याला देवीच्या कथेतून शिकायला मिळते. जेव्हा सर्व बाजूंनी निराशा पसरली, तेव्हा सर्व देव आणि ऋषीमुनी एकत्र येऊन आदिशक्ती जगदंबेला शरण गेले. त्यांनी आदिशक्तीची करुणा भाकली आणि कोल्हासुराच्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी कळकळीची प्रार्थना केली. भक्तांच्या हाकेला धावून येणारी ती आदिशक्ती आपल्या अष्टभुजा धारण करून तेजस्वी रूपात प्रकट झाली. ती सिंहारूढ होऊन विविध दिव्य शस्त्रे धारण करून कोल्हासुराचा वध करण्यासाठी सज्ज झाली. हीच शिकवण आहे की जेव्हा सर्व मार्ग बंद होतात, तेव्हा आपली आंतरिक शक्ती जागृत करण्याची आणि पूर्ण श्रद्धेने देवत्वाला शरण जाण्याची वेळ येते. हे तुम्हाला कोणत्याही संकटातून बाहेर पडण्याची दिशा देईल. तिच्या प्रचंड तेजाने आणि गर्जनेने त्रिलोक थरथरले. देवी आणि कोल्हासूर यांच्यात तुंबळ युद्ध झाले. हे युद्ध अनेक दिवस चालले, कारण कोल्हासुराला मिळालेल्या वरदानामुळे तो प्रचंड शक्तिशाली होता. पण अखेर देवीने आपल्या सर्व शक्तीने, आपल्या दिव्य शस्त्रांचा उपयोग करून कोल्हासुराचा वध केला आणि पृथ्वीला त्याच्या त्रासातून मुक्त केले. हा क्षण अंधारावर प्रकाशाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट शक्तींवर देवी शक्तीचा विजय दर्शवतो. ही कथा आपल्याला हेच शिकवते की कितीही मोठे आव्हान असले तरी दृढ निश्चय आणि योग्य प्रयत्नांनी त्यावर विजय मिळवता येतो. मरताना कोल्हासुराने देवीकडे एक वर मागितला. तो म्हणाला, हे माते, मी जरी एक राक्षस असलो तरी तुझ्या हातून मला सद्गती मिळाली आहे. तरीही माझी अशी इच्छा आहे की या जागेला माझ्या नावाने ओळखले जावे. देवीने त्याच्या इच्छेचा मान राखला आणि त्याला वर दिला की आजपासून या स्थानाला कोल्हासूर नगरी म्हणून ओळखले जाईल. कालांतराने या कोल्हासूरचे अपभ्रंश होऊन कोल्हापूर हे नाव रूढ झाले. कोल्हासुराचा वध केल्यानंतर देवीने याच ठिकाणी म्हणजे आजच्या कोल्हापूरमध्ये कायमस्वरूपी निवास करण्याचे ठरवले. म्हणूनच करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी या नावाने ती आज समस्त महाराष्ट्राची आणि भारताची कुलस्वामिनी बनली आहे.
यावरून आपल्याला हेच शिकायला मिळते की वाईट कृत्य करणाऱ्यांनाही योग्य मार्गावर आणण्याची आणि त्यांना सद्गती देण्याची शक्ती असते. कोल्हापूरच्या या अंबाबाई मंदिराला 1,500 ते 2,000 वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे. 7व्या शतकात चालुक्य शासक कर्णदेवाने या मंदिराचे मूळ बांधकाम केले, तर 9व्या शतकात शिल्हार आणि यादव राजांनी त्याचे पुनर्निर्माण केले. मंदिराचे बांधकाम इतके उत्कृष्ट आणि कलाकृतीने भरलेले आहे की अनेक आक्रमकांनी त्यावर स्वाऱ्या केल्या. 1715 ते 1722 या काळात जेव्हा मुघलांनी स्वारी केली तेव्हा मंदिरातील मूर्ती पुजाऱ्यांनी मोठ्या शिताफीने लपवून ठेवली होती. पण आपल्या स्वराज्याचे छत्रपती संभाजी महाराजांनी या मंदिराचे संरक्षण केले आणि त्याचे बांधकाम अधिक मजबूत केले. याचे अनेक पुरावे आजही इतिहासात सापडतात. हे मंदिर केवळ एक दगडी बांधकाम नाही, तर हे आपल्या पूर्वजांच्या भक्तीचे आणि दूरदृष्टीचे प्रतीक आहे, जे आजही आपल्याला प्रेरणा देते. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आदिमायेची 4 फूट उंच काळ्या पाषाणातील तेजस्वी मूर्ती आहे. ही मूर्ती इतकी सुंदर आणि चैतन्यमय आहे की एकदा पाहिले तरी मन तृप्त होते. देवीला 4 हात असून त्या प्रत्येक हातात शंख, गदा, सुदर्शन चक्र आणि कमळफूल ही दिव्य शस्त्रे आहेत. शंख हा ज्ञानाचा, गदा शक्तीचा, सुदर्शन चक्र न्यायाचे आणि कमळफूल समृद्धीचे प्रतीक आहे. तिच्या मस्तकावर तब्बल 40 किलो वजनाचा सोन्याचा मुकुट असून त्यावर शेषनाग विराजमान आहे, जे तिच्या दैवी आणि राजेशाही स्वरूपाचे द्योतक आहे. हे दर्शन आपल्याला आपल्या जीवनात संतुलन राखण्यासाठी आणि योग्य वेळी योग्य शक्तीचा उपयोग करण्यासाठी प्रेरणा देते. मंदिरात प्रवेश करताच तुम्हाला एक श्रीयंत्र कोरलेले दिसेल, जे साक्षात आद्य शंकराचार्यांनी स्थापित केले आहे. विशेष म्हणजे मंदिराचा संपूर्ण आकारच श्रीयंत्रासारखा आहे. श्रीयंत्र हे केवळ एक भूमितीय आकृती नाही, तर ते ब्रह्मांडीय ऊर्जेचे आणि महालक्ष्मीच्या सूक्ष्म स्वरूपाचे प्रतीक आहे. या ठिकाणी श्रीयंत्राचे दर्शन घेतल्याने या संपूर्ण वास्तूत एक प्रचंड सकारात्मक ऊर्जा आणि चैतन्य प्रवाहित होते. वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार श्रीयंत्राचे योग्य स्थापन जिथे असते तिथे धन, समृद्धी आणि शांतता आपोआप आकर्षित होते. म्हणूनच हे दर्शन तुमच्या जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी आणि समृद्धीचे द्वार उघडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. अंबाबाईचे मंदिर हे भारतातील अशा मोजक्या मंदिरांपैकी एक आहे जिथे देवीची मूर्ती पश्चिमेकडे तोंड करून आहे. अनेक देवी देवतांची मंदिरे पूर्व किंवा उत्तर दिशेला असतात. पंचगंगा नदीच्या किनारी असलेले हे मंदिर पश्चिम दिशेला मुख करून असल्याने देवीला पश्चिम द्वार निवासिनी असेही म्हटले जाते. वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशा ही शनी ग्रहाची आणि राहू ग्रहाची दिशा मानली जाते. पश्चिममुखी देवीची उपासना केल्याने राहू, केतू आणि शनीच्या दोषांपासून मुक्ती मिळते, तसेच अघोरी शक्तींपासून संरक्षण मिळते. ही दिशा गुप्त सिद्धी आणि साधनांसाठीही अत्यंत फलदायी मानली जाते, ज्यामुळे देवीच्या या मुखामुळे साधकांना विशेष कृपा प्राप्त होते. हे तुम्हाला अडथळ्यांवर मात करण्याची शक्ती देईल. या मंदिरातील सर्वात मोठा चमत्कार म्हणजे वर्षातून 2दा, साधारणपणे मार्च आणि ऑक्टोबर महिन्यात सूर्यनारायणाचे किरण थेट देवीच्या चरणांवर, कमरेवर आणि मुखावर पडतात. हा सूर्योत्सव किंवा किरणोत्सव हे प्राचीन भारतीय स्थापत्यशास्त्र आणि खगोलशास्त्राचे अद्भुत उदाहरण आहे. या क्षणी मंदिरात एक अलौकिक ऊर्जा भरून राहते, जी साक्षात देवीच्या तेजाची प्रचिती देते. हे केवळ विधान नाही, तर देवत्वाची प्रत्यक्ष अनुभूती आहे, जी दर्शकांच्या मनात श्रद्धा आणि आशेचा दीप प्रज्वलित करते. हा अनुभव तुम्हाला जीवनात सकारात्मक ऊर्जा कशी आकर्षित करावी हे शिकवेल. अनेक ग्रंथांमध्ये एक सुंदर कथा सांगितली जाते की एकदा माता लक्ष्मी भगवान श्री विष्णूंवर रुसून वैकुंठ सोडून थेट कोल्हापूरला आली. म्हणूनच आजही तिरुपती बालाजी देवस्थानाकडून वर्षातून 2दा कोल्हापूरच्या अंबाबाईला साडी पाठवली जाते. अशी श्रद्धा आहे की जो भक्त तिरुपती बालाजीचे दर्शन घेतो त्याला अंबाबाईचे दर्शन घेतल्याशिवाय त्याची यात्रा पूर्ण होत नाही. हा संबंध हेच दर्शवतो की लक्ष्मी आणि नारायण अविभाज्य आहेत आणि देवीचे प्रत्येक रूप हे परमतत्वाचेच एक अंग आहे. ही कथा तुम्हाला जीवनातील संबंधांचे महत्त्व आणि संतुलन कसे राखावे हे शिकवते. आपल्या जीवनात संतुलन राखणे किती आवश्यक आहे हे यातून स्पष्ट होते. आपल्या महाराष्ट्राचे महान शासक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे स्वतः अंबाबाईचे निस्सीम भक्त होते. स्वराज्याची स्थापना आणि त्याचे रक्षण करताना त्यांनी अनेकदा अंबाबाईचे दर्शन घेतले आणि तिच्या कृपेनेच त्यांना दैवी सामर्थ्य प्राप्त झाले असे मानले जाते. अंबाबाई ही केवळ महाराष्ट्राची कुलस्वामिनी नाही, तर ती शौर्य, ध्येय आणि न्यायाची प्रतीक आहे. ही कथा आपला हेच शिकवते की आपले ध्येय साध्य करण्यासाठी आणि आपल्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी दैवी शक्तीची कृपा आणि आपला दृढ निश्चय किती महत्त्वाचा आहे. मंदिराच्या परिसरात सूर्यनारायण, नवग्रह, दुर्गा माता, भगवान शिव, विठ्ठल रखुमाई आणि तुळजाभवानी यांची मंदिरे आहेत. तसेच मणिकर्णिका कुंड आणि विश्वेश्वर मंदिरही इथेच आहे. मंदिराला 4 मुख्य प्रवेशद्वार आहेत: पूर्व, दक्षिण, उत्तर आणि पश्चिम. मुख्य पूर्वेच्या दरवाजाचे काम 18व्या शतकात यशवंतराव दाभाडे सरकार आणि भैरवजी गायकवाड यांनी केले होते. पूर्वेला मातेचा गर्भगृह, अंतराळ मंडप आणि साक्ष गणपती आहे. कोणत्याही शुभकार्यापूर्वी गणपतीला साक्षी ठेवण्याची प्रथा आहे. त्याचप्रकारे अंबाबाईच्या दर्शनापूर्वी या साक्ष गणपतीच्या चरणी नतमस्तक होणे शुभ मानले जाते. हा परिवार आपल्याला जीवनात संतुलन आणि सर्व देवांचा आदर करण्याची शिकवण देतो. कोल्हासुराच्या वधाची कथा केवळ एक पौराणिक आख्यायिका नाही, तर ती आपल्या जीवनासाठी अनेक सखोल अर्थ दडवलेली आहे. कोल्हासूर म्हणजे केवळ एक राक्षस नाही,
तो आपल्या आत असलेल्या नकारात्मक प्रवृत्तींचे अज्ञान, आळस, भीती, क्रोध, अहंकार, मत्सर, लोभ, व्यसने या आंतरिक कोल्हासुरांचे प्रतीक आहे. हे आंतरिक शत्रू जेव्हा प्रबळ होतात तेव्हा ते आपल्या जीवनातील शांती, समृद्धी आणि प्रगतीला अडथळा निर्माण करतात. आधुनिक मानसशास्त्रात याला शॅडो सेल्फ किंवा स्वविध्वंसक प्रवृत्ती असे म्हणतात. यांना ओळखणे आणि त्यांच्यावर मात करणे हेच खरे आव्हान आहे आणि हेच आपल्याला देवी शिकवते. आदिशक्तीचे आगमन हे या आंतरिक शत्रूंना नष्ट करण्याच्या आपल्या आंतरिक सामर्थ्याचे प्रतीक आहे. आपल्या प्रत्येकात ती शक्ती दडलेली आहे. तिला कुंडलिनी शक्ती असेही म्हणतात. फक्त तिला जागृत करण्याची गरज आहे. देवीने जसे कोल्हासुराचा वध केला तसेच आपणही आपल्या इच्छाशक्तीने, सत्सद्विवेक बुद्धीने आणि प्रयत्नांनी या आंतरिक दोषांवर विजय मिळवू शकतो. हे लक्षात ठेवा, तुमच्या आत एक शक्ती आहे जी तुम्हाला कोणत्याही संकटातून बाहेर काढू शकते. फक्त तिला ओळखण्याची आणि तिचा वापर करण्याची गरज आहे. ज्या भूमीवर नकारात्मक शक्तीचा वध होतो आणि सकारात्मक ऊर्जा स्थापित होते ती भूमी आपोआपच समृद्ध आणि पवित्र बनते. कोल्हापूरला केवळ धनसमृद्धीचेच नाही तर शौर्य, धैर्य आणि पराक्रमाचे प्रतीक मानले जाते. देवीच्या कृपेने येथे धैर्यवान आणि पराक्रमी लोक जन्माला आले, ज्यांनी आपापल्या क्षेत्रात मोठे योगदान दिले. हे आपल्याला हेच शिकवते की आपले विचार आणि आपली कृती जिथे सकारात्मक असते तिथेच खरी समृद्धी येते. त्यामुळे तुमच्या आयुष्यातून नकारात्मकता काढून टाका आणि सकारात्मकतेला स्थान द्या. महालक्ष्मी म्हणजे केवळ धनलक्ष्मी नाही, ती अष्टलक्ष्मी स्वरूपात आपल्याला दर्शन देते. धनलक्ष्मी आर्थिक समृद्धी, धान्यलक्ष्मी अन्न आणि पोषण, धैर्यलक्ष्मी संकटांवर मात करण्याची क्षमता, शौर्यलक्ष्मी पराक्रम आणि आत्मविश्वास, विद्यालक्ष्मी ज्ञान आणि बुद्धी, कीर्तिलक्ष्मी प्रतिष्ठा आणि सन्मान, विजयलक्ष्मी यश आणि विजय आणि राज्यलक्ष्मी नेतृत्व आणि अधिकार. म्हणजे आपल्याला जीवनात आवश्यक असलेले सर्व प्रकारचे ऐश्वर्य, ज्ञान, धैर्य आणि यश महालक्ष्मीच्या कृपेने प्राप्त होते. ही अष्टलक्ष्मीची संकल्पना आपल्याला हेच शिकवते की समृद्धी म्हणजे केवळ पैसा नाही तर ते जीवनातील सर्वांगीण विकासाचे प्रतीक आहे. आपल्या जीवनात संतुलन राखून सर्व स्तरांवर समृद्धी मिळवा. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. म्हणजेच जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते आणि अधर्म वाढतो तेव्हा मी स्वतःला प्रकट करतो. देवीचे कोल्हासुराचा वध करण्यासाठी पृथ्वीवर येणे हे याच भगवत तत्वाचे द्योतक आहे. जेव्हा जेव्हा आपल्या जीवनात किंवा समाजात अधर्म, अन्याय किंवा नकारात्मकता वाढते तेव्हा ती दिव्यशक्ती कुठल्या ना कुठल्या रूपात प्रकट होते आणि आपल्याला मार्गदर्शन करते. हे तुम्हाला जीवनात योग्य मार्ग निवडण्यासाठी आणि धर्माचे पालन करण्यासाठी प्रेरणा देईल. आपले कर्म हेच आपले भविष्य घडवते. महालक्ष्मीची उपासना केवळ मंदिरात जाऊन किंवा मोठे विधी करूनच नाही तर आपल्या आचरणातून आणि विचारातूनही करता येते. तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी आपल्या देवघरात एक शुद्ध तुपाचा दिवा लावा. दिव्यातील ज्योत ही ज्ञानाची आणि सकारात्मकतेची प्रतीक आहे. हे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक स्पंदने वाढवते. देवीच्या ओम महालक्ष्मीये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हा मंत्र तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि मानसिक शांतता प्रदान करतो. देवीच्या प्रतिमेला किंवा मूर्तीला शुद्ध कुंकुवाचे अर्पण करा. कुंकू हे शुभत्व, सौभाग्य आणि आदिशक्तीचे प्रतीक आहे. आपले घर, आपले कार्यक्षेत्र नेहमी स्वच्छ ठेवा. जिथे स्वच्छता आणि पावित्र्य असते तिथे लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते. आपले प्रत्येक काम प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि श्रद्धेने करा. फळाची अपेक्षा न ठेवता आपले कर्तव्य बजावा. आपल्या ऐपतीनुसार गरजू लोकांना मदत करा, दान करा. दातृत्व हा लक्ष्मीचा एक महत्त्वाचा गुण आहे. चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. सकारात्मक विचार आत्मसात करा. नकारात्मक लोकांच्या संगतीमुळे आपली ऊर्जा कमी होते. आपल्या वास्तूत पंचमहाभूतांचा पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश योग्य समतोल राखण्याचा प्रयत्न करा. पाणी वाया घालवू नका. ऊर्जा जपून वापरा. निसर्गाचा आदर करा. हीच खरं तर वास्तुशुद्धी आहे. या सर्व गोष्टी महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या उपायांनी तुम्ही तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकता. महालक्ष्मीची ही कथा आपल्याला केवळ तिचे महात्म्य सांगत नाही तर जीवनात कसे जगावे याचाही मार्ग दाखवते. आपण अंबाबाईकडून कोणते गुण आत्मसात करू शकतो? पहिले म्हणजे निर्भयता, करेज. देवीने जसे बलाढ्य कोल्हासुराचा पराभव केला तसे आपणही आपल्या जीवनातील संकटांना, अडचणींना निर्भयपणे सामोरे गेले पाहिजे. भीतीवर विजय मिळवणे हाच खरा पुरुषार्थ आहे. दुसरे म्हणजे न्याय आणि धर्मनिष्ठा, राईचसनेस. देवीने अधर्मी कोल्हासुराचा वध करून धर्मसंस्थापना केली. आपणही आपल्या जीवनात आणि समाजात न्यायाची बाजू घेतली पाहिजे, धर्माचे पालन केले पाहिजे. तिसरे, दातृत्व आणि उदारता, जनरॉसिटी. महालक्ष्मी ही समृद्धीची देवी आहे, पण ती केवळ धन साठवण्यासाठी नाही तर ते योग्य मार्गाने वापरण्यासाठी, इतरांना मदत करण्यासाठी प्रेरित करते. आणि चौथे, संतुलन, बॅलन्स. धन आणि अध्यात्म, भौतिकता आणि नैतिकता यांचा समतोल राखणे हीच खरी समृद्धी आहे. हे गुण आत्मसात करून तुम्ही एक आदर्श जीवन जगू शकता. आज आपण संकल्प करूया की आपण केवळ कोल्हापूरच्या अंबाबाईचे भक्त म्हणून नाही तर तिच्या गुणांचे वारसदार म्हणून जगू.
आपल्या आत दडलेल्या कोल्हासुराला म्हणजे नकारात्मकतेला दूर करून आपल्या जीवनात महालक्ष्मीच्या कृपेने ज्ञान, धैर्य, सामर्थ्य आणि समृद्धीचे दिवे प्रज्वलित करूया. आपल्या जीवनातील सारी संकटे दूर होतील आणि जीवनाची नौका सुखाने पार पडेल, यात तिळमात्र शंका नाही. एकदा तरी आपल्या महाराष्ट्राच्या ह्या कुलमातेच्या कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला अवश्य जा. त्या शक्तिपीठाची ऊर्जा प्रत्यक्ष अनुभव घ्या. शक्य नसल्यास आपल्या घरातच एका स्वच्छ ठिकाणी दिवा प्रज्वलित करून देवीच्या नामाचा जप करा आणि तिची कृपा प्राप्त करा. तुमचे जीवन सुखमय आणि समृद्ध होवो, हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना. भगवद्गीतेतील एक महत्त्वाचा श्लोक सांगतो, श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मी निधनम श्रेयः परधर्मो भयावहः. याचा अर्थ आहे, चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या परधर्मापेक्षा गुणरहित असूनही स्वतःचा धर्म श्रेष्ठ आहे. स्वतःच्या धर्मात मृत्यूही कल्याणकारक असतो, तर परधर्माचे आचरण भयावह आहे. हे आपल्याला हेच शिकवते की आपण आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार, आपल्या आतल्या आवाजानुसार आपले कर्म केले पाहिजे. इतरांची नक्कल करण्याऐवजी आपल्या स्वतःच्या मार्गावर चालण्यातच खरा विजय आणि समाधान आहे. यामुळेच तुम्ही जीवनात खरी समृद्धी आणि आनंद मिळवू शकता. ओम नमः.